नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. अंगात कणकणी घेऊन किशा कोळी गावभर फिरत होता. दात इचकून हात उसनं पैसे मागत होता. कोण देते? 5 रुपये मागितलं तर माणूस झुराळ झटाकल्यागत झटाकते. याला 500 रुपये कोण द्यायचं? माणूस लगेच डापरायचं. 500 रुपये घेऊन फेडणार कशानं? वरीसभर पाणी भरतो की. लेका दारात नळ आलाय, तुझी कावड रुपयानं घ्यायला माणूस काय दूध खोळाय वय? मग आम्ही नवरा बायको रोजगार करून फेडू. रोजगार करून फेडणार आणि पोटाला काय चिचुको फोडून खाणार का? काय मारदा तो बी बाता मारतोय. गाव फिरून बी कोणी पैसा देना म्हणल्यावर तो वैतागून घरी आला. बायकोला सगळी चित्रकथा सांगितली. ती बी वाच्या बसल्यागत गप झाली. घुटम भाकरी नवऱ्याला वाढत म्हणली, बरं जेवा निघाल काहीतरी मार्ग. आता कसला मार्ग निघतोय? त्या लाळे मास्तरकडे जावा की, व्याजानं पैसे देतो तो. त्याला म्हणावं याजापोटी लिटरभर दूध घालतो रोज. दिल का त्यो? दिल की. बामन पैशाला चिकट आहे, वरच्यावर दूध निघतंय म्हणल्यावर दिन. तू शहाणी आहे. महिना 5% पैसे देतोय त्यो. 500चं महिन्याचं व्याज झालं 25. तुझ्या बापानं लिटरभर दूध 25 रुपयात घालवलं होतं का? डेअरीचं नाही म्हणलं तरी महिन्याचं लिटर मागं 150 रुपये कुठं जात नाहीत. मी आपलं याजानं दी बघतो दिलं तर. लाळे मास्तरनं लगेच पैसे हातावर ठेवलं. 2 महिन्याचं 50 रुपये व्याज कापून घेतलं. कागदावर अंगठा घेतला, पैसे दिले. गाठला बाजार. 5 कोंबडं घेतलं. चपात्याला पायलीभर गहू घेतले. सुपाऱ्या पानं घेतली. पातळ घेतलं. कण घेतला. राहिलेल्या पैशाची अर्धी बाटली दारू घेऊन आला माघारी. पहिली कप भर मारली. गाठलं भक्ताचं घर. उशीर जायाबद्दल पाया पाडला आणि म्हणला, सांभाळून घ्या गरीबाला. रात्री 8च्या मोर बाहेर पड. सरळ खोंडकेचा आंबा गाठायचा. वय वय. नीट ऐकून घे. आंब्याजवळ नारळ गावल, गुलाला न माकल्याला. तो नेऊन देवाऱ्यावर ठेव. रोज पुजायचा. 5 सोमवार करायचं. प्रत्येक सोमवारी खारी खोबरं आंब्याखाली नेऊन ठेवायचं. सगळं वल्ल्या पडदेनं करायचं. देवाला इटाळ चालत नाही. वय वय. कोळ्यानं अंधार गडद झाल्यावर घर सोडलं. पाठी घेऊन लागा लागा आंबा गाठला. पाठी ठेवली खाली. बॅटरीनं इकडं तिकडं बघितलं. पिवळ्या फडक्यातला नारळ दिसला. हाराकला. हात जोडून सुटला माघारी. बायको पाणी तापून वाटच बघत होती. गरम पाणी पायावर घेतलं. चूळ भरली. कमरेचं वल्ल धोतर सोडलं. दुसरं नेसला. काय न बोलता पाराजवळ जाऊन झोपला. पोर निवांत झोपलं होतं. नवरा बायको बी निवांत झाली. तिच्या अंगावर हात टाकत किशा म्हणला, टाळक्यावरचं वजं उतरलं बघ. देवाधर्माचं टाईमबाला झालं म्हणजे बरं असतं. पोर बघ की कसं देवानं सावली धरल्यावाने गाड झोपलंय. भ्या नाही वाटलं वय तुम्हाला? भ्या कसलं? तो देवाऱ्यावर नारळ ठेवलाय. रोज पोजायचा. एकीजवळ. अगं माणूस आहे मी, काय भूत नाही. वाटेनं कोणी भेटलं नाही? कोण भेटतंय? उसाला पाणी पाजणाऱ्याशिवाय कोण असतंय शिवारात? सारे चिडी चूप. आता पडू. उद्या कामाला जायचंय. ते शिरपा जगदाळाचे आहेत. ध्यानात आहे ना? वय की. चेअरमन का फोरमन कोण का असा ना. आलं लावायचे. दिवसात 200 वाफा हाणायच्या. कोळीण कोळ्याच्या मिठीत शिरली. कोळ्यानं हात लांबून दिव्यावर फटका मारला. अंधारात घर गडप झालं. बाहेरच्या निंबाऱ्यावर वरडणारं रातकिडं रात जागवायला लागलं. सकाळी जाग आली तेव्हा कोणीतरी दार खटा खटा वाजवत होतं. आता र देवा, भानामती केल्यावाने डोळा लागला होता. अव उठा की, कुणीतरी आलंय. नवरा उठला. ही गेली. हिने दार उघडलं. दारात तिची ओगलेवाडीची भण, तुळशीदासची मावशी. अगं आका, एवढे सकाळी? पोहार आजारले म्हणल्यावर दम निघतोय मला. काल 4 वाज टापाल मिळालं तुझं. फाट्याची गाडी पकडली. तुळशीदास,
कसे बाबा तुला? तुळशीदास झोपेतच होता. नकट नाक हलवत भुवया उडवत होता. तिने कपाळावरनं गालावरनं हात फिरवला. तुळशीदास झाला जागा. अरे कोण मावशी? कशी काय वाट चुकली? तब्येत सांभाळ र बाळा, तब्येत सांभाळ. ए फुले, अगं त्या पिशवीत पाव आहे, बिस्किट आहे, ती गरमागरम चहा कर. एकटी झाली वय? काकाला नाही आणायचं? तुझा काका? अरे साहेब माणूस आहे बाबा तो. कालेश्वर रातपाळीला वॉचमन आहे ती. लाखाचं सामान एकट्याला सांभाळावं लागते. हा, मग जबाबदारीची नोकरी आहे. हे हाय म्हणून कॉलेज चाललंय. फाटकाला कुलूप न लावता खाली सांभाळत्यात. आता बोल, झाला का चहा? झाला? उठ उठ बाबा, तोंड धो. पैलवानवानी मत जागायचं. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, असं झालंय बाबा तुझं. मावशीनं लेकराला पोटभर खायला घातलं. पोरणा बाळ त्याच्या गालावरनं हात फिरवत म्हणली, अरे किती वाळलाय तू. खातोस का निसताच भाकरीला हात लावतोस? खातोच मावशी, मी जातो आंघोळीला. नको नको हे बाबा, वाड्याला नको, घरात कर. हा घरातच करा, ताप येवलंय पाणी. आणि काय ग हे फुले, तू आज कुठं कामा मला जाणार आहे का? आलं लावायचंय. मग बापल्या कसनी पाठव. तू थांब, मला बाई एकटीला दिवस खायला उठतोय. त्यात आमच्या ओगलेवाडीवानी इथं फिरायला जायची बी सोय नाही. नट्टापाट्टा करायची काही सोय नाही. बघायला टी व्ही नाही, सिनेमाची टाकी नाही. कसं खरं तुम्हाला इथं? कामानं पडतोय पेट्टा. कसला दगडाचा सिनेमा बघती का? बस स्वयंपाक आटपती. नावाला रानात पोचावं लागतंय. लय बघितला कायदा कडक आहे. तुझं बरं आहे, आयत्या नोटा घ्यायच्या, काडा काडा मोजायच्या, नवी पातळं घ्यायची. बरी आठवण केली. माझी रोजची वापरायची 2 पातळं आणल्या तुला. हे म्हणलं होतं भवारणीला दे आणि भांडी घे. मी म्हणलं नाही बाया, माझी बहीण नेसन की. तू काय पोरबड व्हायचं काय? औषध बिवषध खाती का नाही? ह्या आमच्या वॉचमन साहेबांनी पोरं नाही आवडत. ते म्हणतात कशाला पोरांचं लँडार. मग काय चांगलं आहे की, राजा आणि राणी, पाहिला नाही पाणी. आणायचं कोणी? मजा आहे तुझी हक्का. कशी पिकलेल्या तांबाट्यागत लाल भडक राहिली ग. माझ्या परस 5 वर्षानं लहान वाटतेस. अगं हळूहळू किती बोलशील, किती बोलशील. दाजीची दिष्ट लागायची मला. नाहीतरी दाजीला काळजीच नाही तुझी. नसू दे, पड जरा, कवाय पाठीची हल्ली असशील तू. भाकरी बांधून कुरपी सावरत बापले गेले. मंगा कव्वी उठली. केस मोकळं सोडलं. बहिणीला त्याला लावायला सांगितलं. फुलं बी बसली बहिणीचं केस विचारत. मावशीने काढलाच विषय. खरंच काय तुळशीदासाला 7 आसरा दिसल्या? तर ग हिरीत पवत होत्या, हसत होत्या, केस सोडून भ्या दावत होत्या, खुनवत होत्या भूतावानी. खुळे, अगं ती भूत नव्हती ती, त्या देवाच्या पर्या होत्या, पर्या. लाखाची इस्टेट आता चालत येणार. तू एका वर्षात माडी बांधणार. काय म्हणती तू? अगं टपाल वाचलो खरंच वाटलं ना मला. 7 आसरा नुसत्या सपनात आल्या ना तरी मोती पावळ्यानं अंगान भरते. इथं तर तुझ्या लेकाला त्यांनी खुणवलं. अगं तर ग गामागुम पोर पळत आलं, धाडकन आपटलं की दारात. लय हाल झालं. त्या गाढवाला वाटलं भूत आहे. म्हणून मला सांग, गावात कुणाला सांगितलं नाही ना? साऱ्या गावाला माहिती झालंय. उदे अगं भाग्यवान माणसालाच दिसत्यात 7 आसरा. मांत्रिकानं देणं द्यायला लावलंय. चांगलं केलंय. कुठं बोलू नको. तुला म्हणून सांगतो, पुन्हा कवा तरी हाकीन मध्यान रातीची, येऊ का? तवा काय म्हणायचं? काय म्हणू? ये आता रे देवा. आणि काय बोलतं चलतं झालं म्हणजे? आता काय तुझ्या टकोऱ्यात निसत्या उवाच आहेत का ग? अगं येऊ का असं विचारलं का ये म्हणायचं. मग त्या आसऱ्या म्हणत्या ती, आम्ही नाही येत, तूच ये माग. जायचं, सरळ जायचं. त्या थेट कुबेराच्या दरबारात घेऊन जाते ती. आणि तिथं संपत्तीला काय कमी? रुपया चांदीची ताटं, त्यात सोन्याच्या मावरा, लाल भडक हिरवं पाचू, ही असली कांद्या एवढी मानकं. रुपये किती? पोत्याची थडी लागलेली असती. थेट आत जायचं. त्या गुलाल पाणी देत्यात, स्वागत करतात.
काय न्यायचंय ती न्या म्हणतात. मग काय आणायचं पोतं भरून. अगं गावचं पाणी भरून आणि रोजगार करून कोणाचं कल्याण झालं वे. गेली हाडं मातीत. काय करतीस असं किड्यागत जगून. मावशी बोलत होती. जणू सोन्याच्या म्हावरा उधळीत होती. फुलीच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हतं. सोन्या चांदीची ताटं डोळ्यामोर नाचत होती. दागिनं घातलेल्या अप्सरा ठुमकत होत्या. राजावानी तुळशीदास मोठ्या सिंहासनावर बसला होता. दाशी वारा घालत होते. पंचपक्वान्नांची ताटं फिरत येत होती. वासानं नाकातलं केस ताटरत होतं. भानामती केल्यावानी फुलं ऐकत होती. थोरली भन सुला भाषण दिल्यावानी सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर फुलं फुलली होती. गळ्यातलं दागिनं दाखवती म्हणत होती, यो गंठन किती तोळ्याचा. असन की 2 तोळ्याचा. असलं 12 गंठन त्या अप्सरांच्या गळ्यात असतात. अंगठ्या सुधी खेऱ्याच्या, कानात बुगड्या सोन्याच्या. अगं इंद्रा घरल्या परेसत्या. जेवायचं का वा अक्का? घुट्ट केलंय. मी हिथं पंचपक्वान्नाचं कौतुक करते आणि तुला घुटम भाकरी खायचं सुचतंय वे. तो डबा काढ पिशवीतला स्टीलचा. काय हाय बघ त्यात. उघडायचं नाही वासावरनं वळखायचं. फुलीनं वास घेतला. भुवया कपाळाकडे उडवीत म्हणली, काय फोडणी दिलेली पावट्याची आमटी दिसती. तुला मिरचीची दिली धुरी. नाक हे का पिविशीचा पाईप आहे. अगं बिर्याणी आहे बिर्याणी कोंबडीच्या मटणाची. अगं मग आधी नाही सांगायचं होय. त्या दोघांनी खाल्ली असती की. रानमाळात जाताना वाशाट खाऊ नाही बाई. 7 आसरा राहायच्या बाजूला एखादा झुटिंगच बसायचा उराव. या बाया. मग त्या आकणी परटिनीची गोष्ट माहिती का तुला? नाही बाया. कमाल झाली म्हणायची. अगं आपल्या गावातली आकणी परटीन रोज 50 घरचं धुणं धुवायला वाड्यावर जायची. पावडरीत कापडं घालून वर साबण लावायची. ती असं धुवायला बसली का डोहातनं 7 आसरा वर यायच्या. गोऱ्या पान, जरीची वस्त्र अंगाव, नाकात लाल खड्याच्या चमक्या. आई सांगायची खावा खावा. ती मुकी परटीन ना. ती मुकी नव्हती, नंतर झाली ती मुकी. तर काय सांगत होती, ही धुणं धुवायच्या रंगात आली का पान निवळीगत पवत आसराजवळ यायच्या. मुंडकी वर काढून कडकडने फिरायच्या आणि म्हणायच्या, पाहुणे बाय घरी चला, मोत्याचा लाडू जरा खाऊ चला. पाहुणे बाय घरी चला, मोत्याचा लाडू जरा खाऊ चला. चांदीचं ताक जरा पिऊ चला. सोन्याचा वाडा आमचा बघू चला. सोन्याचा वाडा आमचा बघू चला. तुला सांगते फुले, गाणं म्हणल्यागत गायच्या. द्यावा घरच्या अप्सरा त्या. अगं रूप उतू जायचं बघ. आवाज तर काय पाखराच्या गळ्यातनं आल्यागत. परटीन आपली हसायची, हात हलवायची, उद्या येईन म्हणायची. आसपासच्या बायका बघत राहायच्या ग. कुणाला 7 आसरा दिसायच्या नाही त्या. बाया डोळं वटारून बघायच्या. पाण्यावर काय दिसते त्यासनी निस्ती बेडक टरारणारी. तुला सांगते फुलाबाई, परटिनीनं एक दिवस हातातला साबण ठेवला बाजूला. कापडं तशीच खडकाव. उतरली पाण्यात, निघाली की मागोमाग. बाया मला ब्या वाटतंय ग. तुला खाल्लं गिदाडानं. हाय काय पैसे पाडत्यात होय. ऐक की. नाही पहिलं जेवूया. जेवत सांग. बरं बाया वाढ. पहिल्यापासनं जेवायला लय भाकाळ तू. वाढ. घुट्यात भाकरी घुसकारून लागली वारपाय. आलीच गावातली पाटलीन. कपाळावर रुपया एवढा टिळा, नाकात नथ, झोळदार लुगडं, झोळ हातात धरलेला. काय चाललंय फुले? या की जेवायला वहिनी साहेब. पाहुणी कुठली? भन वाडीची. सुला वय? की. काय सुलाबाई, पाऊस पाणी आहे का तिकडं? 8 दिवसामागं वळीव पाडला होता. इकडंच काय येणं कोणा ठाऊ? आणि पोर कुठे? ते गेलं का आम्हाला आलं लावायला. अगं तुझं डोसकं काय फिराय गेलं काय? झपाटलेलं झाडाचं मोकळं शिवारात सोडू नाही. पण हे आहेत की बरोबर. तुझा नवरा काय राखण करतोय का? वल्ली बाळतीन आणि झपाटलेलं झाड सारखंच.
काय देवऋषी फिवऋषी केला का नाही? हां, बाळू बघताना सांगितलं तेवढं देणं दिलं. त्यो भाड्या चोरातला चोर. तुझं कोंबडं त्याच्या 4 सुनाने काचा काचा चावला असत्यान. अगं देव देवस्की करून जागणारा माणूस त्यो. 7 आसरातलं काय कळतंय त्याला? त्यो भूताख्याता उतार देणार. हाडळी त्याचं काय चालतंय? 7 आसरा म्हणजे 7 हाडळी. तू त्या बरमपुरीला जा, देवळात मसन जोग ये. त्यो माणसाच्या कवटीचं पीठ देतो, भाकरीत खालून खायचं. 8 दिवसात पोर पाहिल्यावानी होतंय. खरं काय? मग काय खोटं चालते? बरं चलते आता भुईमुगाच्या शेंगा पात्र्या वाळत घातल्यात. यो पाऊस तर बघ की कसा भरलाय. आला बाबा म्हणजे पळता भुई होईन थोडी. कुठला येतोय? काय डोसकं फिरलं काय? वारं बघ कसं घोंगावतंय. चलती नवऱ्याला पाठव आणि पीठ मागव. वय मागवीन की. तो काय पैसे बिशे घेतो का? अगं द्यायचं 10-5 रुपये. मग ते येतील द्यायला. पाटलीन गेली तशी सुले म्हणाली, बाजीराव पाटलाची बायको होती नाही वय की. कवटीचं पीठ भाकरीतनं खाऊन पोर होईल का बरं? अगं तिचं बोडकं भादरलं. काय ऐकतेस तिचं? टपाल पाठवल्यावाने माणसं येते ती. बरं त्या परटिनीचं काय झालं? काय होते? गेली की मागोमाग. तिथली संपत्ती बघून भारावली. आली माघारी. साऱ्या गावात सांगत सुटली मी कुबेराच्या घरी जाऊन आली. तर बाया कमालाचे. कसली कमाल? अगं 7 आसरांच्या महालात काय बघितलं ते सांगायचं नसतं. त्यांनी आपल्याला काय दिलं हे कोणाला दाखवायचं नसतं आणि ही टवळी गावभर सांगत सुटली. दुसऱ्या दिवशी मुकी झाली. देव देऊन बघतो, घेऊन बी बघतो. गप राहावं, पदराच्या आडाला खंडीचं खावं. बहिणीच्या बोलण्यावर फुलीची तगती झाली. उठली, सगळं धुणं बादलीत भरलं आणि बहिणीला म्हणाली, चल की अक्का, वाड्याला जाऊन येऊ पिळून. चल की फुलाय. फुलाय, मला ती 7 आसराची हिरकावा धावणार. पाया पडते बाई तुझ्या, तेवढं नाव नका काढू. मी तर पहिल्यापासून त्या अंगाला जात नाही. तिथं कायम कुणाला लागीर होते. मी नाही घाबरत लागीराला. यो ताईत बघितला का? कुठनं आणलाय मंत्रून? हिमालयातून. हिमालय? हे हिमालय गाव कुठं आलं? अगं खुळे, ते गाव नाही, मोठा डोंगर आहे, डोंगर भगवान शंकराचा. जिथं शंकर तपश्चर्या करायचा तिथली माती हे ह्यात. ताईताला बघितल्यावर भूत सुधिक भिंगरीगत जागेवर फिरते. तुळशीदासाला तेवढा, अगं माझ्या नावानं आणलाय मंत्रून. त्यातून मग बापाई गाड्याला बायकाचा ताईत कसा चालन बरं? थांब जरा, पाताळ बदलते. अगं धुणं धुया चाललोय आपण, सनी मला नाही. चांगलं आहे अंगावचं पाताळ. अशीच येऊ म्हणती. हा त्यो साबण घे. दोघे गप्पा मारत निघाल्या वाड्याला. पांदीची वाट, झाडी दाट, दोन्ही अंगानं शियाराची कोपानं, त्यात बोराटीचं बाबळीचं काट, लय आईचान. दोन्ही अंगानं वाढलेली झाडी वरकामा निघत एका जागी मिळालेली. गार सावली तयार झालेली. ही वस्ती कसली ग फुला? मांगाची वस्ती आहे. तसंच वर गेलं ना का ती हिर लागते. जा ये जा बघून. काय मारती काय मला एकटीला? दोघींनी बेंद गाठली. लय खळग्यातला रस्ता. अरुंद, माणसाला मोकळं चालणं अवघड. अरुंद खडकाव बसल्या दोघी. धुणं चुबकता अक्काचं ध्यान गेलं कडेच्या मोळकांडात. तिथं एक बाईचं मुंडकं पाण्यावर हसत होतं. डोळं सापावाने लाकाकत होतं. पाहुणी घाबरली. तिने इकडं तिकडं बघितलं. कडेनं घाणेरीची तरवाडाची दाट जाड, एका अंगाला काढा, कड्या वाकलेली जांभळं, खाली कोसळी गावात. पाहुणी कापायलाच लागली. फुलाय आपल्या नादात खरा खरा साबण लावत होती. अक्का म्हणली, फुलाय आवर लवकर. का ग? आवर म्हणजे आवर, पहिलं घर गाठू, चल आवर. अगं पण का? तू पहिलं धुणं बादलीत भर. पाहुणीनं अर्धवट धुतलेलं धुणं बादलीत भरलं. अगं पर अक्का, अगं गप डावीकडं बघ त्या मोळखांडात. फुलाईनं बघितलं. डोळं चमकलं. दातातनं हसू पाण्यावर वागाळलं. पातळ फेटायची पाळी. राम 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 म्हणत बादली सावरत निघाली झपाट्यावर. पावणे 12 पावलं मोर घरी येस्तवर पाताळवलं झालं.
श्रोते हो, हा होता साती आसरा या प्राध्यापक बा बोधे लिखित कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.